लव्ह जिहाद आणि इतर जिहादच्या केसेस थांबवायचे असतील तर समाजाला अजून एक गोष्ट करावी लागणार आहे. सरकार येतील जातील, पक्ष येतील जातील. आपल्याला माहिती नाही की कोणाचं सरकार असेल. आपल्याला माहिती नाही पोलीस ठाण्यातला माणूस कोण असेल. त्याच्यामुळे समाजाला पहिली लाईन ऑफ डिफेन्स तयार करणं आवश्यक आहे. आपल्याकडे असं दल आहेत, बजरंग दलासारखे. आपल्याकडे भिडे गुरुजींसारखे संस्था आहेत. हे आपले फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहेत. अनफॉर्च्युनेटली आपलेच लोकं त्यांना गुंड वगैरे असं म्हणतात. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे, समोरचा समजा मॉब आला ना, तर त्याला फेस करण्यासाठी आपल्याकडे पण मॉबच हवा. आपल्याकडे पण राउडी लोकं हवेत. आपण सुशिक्षित लेमट लोकं त्या मॉबला तोंड देऊ शकणार नाही. त्याच्यामुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते असो, भिडे गुरुजींचे कार्यकर्ते असतो, कोणालाही याच्या पुढे आपल्या समाजाने अपमानित करायला नको. त्यांना वाटेल ते गोष्टी बोलायला नको. उलट त्यांना आपल्या समाजाने त्यांचं घर कसं चालेल, त्यांचा व्यवसाय कसा चालेल, याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. समजा त्यांचे व्यवसाय असतात, त्यांच्याकडनं वस्तू विकत घेणं असो, त्यांच्या परिवाराला लागणाऱ्या गोष्टी एक समाज म्हणून आपण कसं पुरवू शकतो ह्याच्याबद्दल काम करणं असो, ह्या आपल्या समाजाने केल्या पाहिजे. अशा हाय एनर्जी असलेल्या तरुणांची एनर्जी ही चांगल्या कामात वापरली गेली पाहिजे. इतर नागरिकांना त्याचा त्रास व्हायला नको. पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये त्यांची एनर्जी वापरली गेली पाहिजे. याच्यासाठी भिडे गुरुजींसारखे लोकच कामात येतात. ते तरुणाला दिशा देण्याचं काम करतात आणि अशा भिडे गुरुजीसारख्या लोकांना आपल्या समाजामध्ये कोणीही नावं ठेवणार असेल, तर त्यांना त्यांचा समाचार तिथेच घेतला पाहिजे. आपल्याला अशा लोकांची नितांत गरज आहे. आपला समाज हा कधीही व्हायलंट नसतो. पहिला वार आपल्या समाजाकडनं होत नसतो. पण समजा पुढून वार होत असेल, तर डिफेन्ससाठी आपल्या समाजामध्ये काय तयारी आहे, हा विचार आपण समाज म्हणून केला पाहिजे. इथे जात-पात हे सगळं विसरून हिंदू ही एकच आयडेंटिटी असली पाहिजे आणि हिंदू धर्म वाचवायचा आहे, हाच विचार प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे. लव्ह जिहाद किंवा इतर जिहाद थांबवण्यासाठी तुमच्या मनात काय सोल्युशन्स आहेत, हे पण नक्की शेअर करा. आपण त्याच्यावरती पण चर्चा करू, त्याच्यावरती पण व्हिडिओ करू शकू. पुढच्या भागात भेटू. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.